आज आपण बघणार आहोत अगदी खुसखुशीत व टम्म फुगलेली खस्ता कचोरी। त्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी माझ्या किचन मध्ये बनवणार आहे अगदी खुसखुशीत टम्म फुगलेली खस्ता कचोरी। अगदी हॉटेलच्या चवीची ही कचोरी कशी बनवायची, तर त्यासाठी आता रेसिपीला सुरुवात करूया। आता या कचोरीमधील स्टफिंग भरण्याकरता लागणारे साहित्य आहे एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, 2 चम्मच धने, हळद, तिखट, मोहरी, जिरा व अर्धा चम्मच सोप, चवीपुरतं मीठ व 1 वाटी बेसन। कचोरी बनवण्याकरता मी या ठिकाणी 4 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। आता या मैद्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। त्यामुळे आपली ही कचोरी अगदी खुसखुशीत होईल। आता मी हे छान तेल कडकडीत गरम करून घेतलेलं होतं। आता हे कडकडीत गरम तेल आपल्याला चम्मचच्या साहाय्याने या मैद्यावर टाकायचं आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण तेल या मैद्यावर टाकून घेतलेलं आहे। आता हे तेल गरम असल्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला चम्मचच्या साहाय्याने हे तेल मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे चम्मचच्या साहाय्याने हे तेल मैद्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला आता हे तेल संपूर्ण मैद्याला लागेल अशा प्रकारे आपल्याला हे हाताने चोळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे तेल मैद्यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून मैद्याच्या गुठळ्या होणार नाही। तर आता हे आपलं तेल छान असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे। तर मी या ठिकाणी नॉर्मल पाणी वापरलेलं आहे, गरम पाणी मी यामध्ये घातलेलं नाही। तर अशा प्रकारे थोडं पाणी घालून आपल्याला हा छान असा मैद्याच्या पिठाचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। तर आपल्याला हा पिठाचा गोळा छान घट्टसर असा मळून घ्यायचा आहे। आता हे पीठ छान असं मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। यावर कापड टाकून 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता आपण कचोरीचं स्टफिंग तयार करायला घेऊया। तर स्टफिंग तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एका कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे। मोहरी छान तळतळली की यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला सोप घालायची आहे। अर्धा चम्मच सोप आपल्याला यामध्ये घालायची आहे। सोप सुद्धा छान फुललेली आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता यामध्ये 2 ते 3 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहे व थोडासा कढीपत्ता सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचा आहे। तर या कांद्याला आपल्याला छान असं 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला होता। तर 1 मिनिट कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक कुटलेलं धने घालायचे आहे। तर 2 चम्मच बारीक कुटलेले धने यामध्ये घातलेले आहे। आता हा आपला कांदा छान असा परतून झालेला आहे, त्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे। आता यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आहे, 1 चम्मच तिखट यामध्ये घालायचं आहे व चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चम्मच साखर घालायची आहे। आता याला थोडं परतून घ्यायचं आहे। आता हे छान असं परतून झालेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी बेसन आपल्याला घालायचं आहे। 1 वाटी बेसन मी या फोडणीमध्ये घातलेलं आहे। आता याला छान असं परतून घ्यायचं आहे। संपूर्ण मसाला या बेसनाला लागेल अशा प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिट आपल्याला छान असं एकसारखं परतून घ्यायचं आहे। हा मसाला पूर्ण बेसनामध्ये एकसारखा मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। तर हे परतण्याकरता आपल्याला 5 ते 7 मिनिट लागतात। तर आता हा मसाला आपला छान असा बेसनामध्ये मिक्स झालेला आहे।
या बेसनामधील कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। तर आता यामध्ये 1 ग्लास पाणी मी घातलेलं आहे। जर तुमचं स्टफिंग जास्त असेल तर तुम्ही जास्त पाणी वापरलं तरीही चालेल। तर आता मी यामध्ये 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे व अशा प्रकारे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मीडियम फ्लेमवर सतत ढवळत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे सारण छान असं मोकळं व सुटसुटीत होईल। तर आता यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे व याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे सारण बनवायचं आहे। तर मीडियम फ्लेमवर एकसारखं आपल्याला हे परतत राहायचं आहे। आता हे छान असं परतून झालेलं आहे। 1 मिनिटभर मी याला छान परतून घेतलेलं होतं। आता अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण सारण कढईला पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सारण छान असं मोकळं होईल। अशा प्रकारे हे सारण कढईला लावल्यामुळे आपले जे स्टफिंग आहे ते छान असं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं होते आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहे। आता अशा प्रकारे संपूर्ण कढईला हे स्टफिंग पसरवल्यानंतर मीडियम फ्लेम करून यावर झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण भिजवलेल्या मैद्याचे गोळे तयार करून घेऊया। त्यासाठी आपल्याला हा जो मैदा आहे तो थोडासा मळून घ्यायचा आहे। तर तुम्हाला हा मैदा जास्त कडक वाटत असेल तर थोडंसं पाणी लावून याला छान असं मळून घ्यायचं आहे। आता थोडंसं मळून घेतल्यानंतर याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही बॉल्स थोडे मोठे सुद्धा घेऊ शकता, परंतु अगदी छोटे बॉल्स आपल्याला तयार करायचे नाही। तर अशा प्रकारे आपण एकसारखे हे बॉल्स तयार करून घेऊया। तर आता आपले हे मैद्याचे व स्टफिंगचे दोन्ही बॉल तयार झालेले आहेत। तर आता आपण कचोरी तयार करायला घेऊया। त्यासाठी मी एक बॉल्स घेतलेला आहे व त्याला अशा प्रकारे बोटांनी कटोरीसारखा आकार द्यायचा आहे। तर यामध्ये आपण बेसनचं बनवलेलं स्टफिंग घालूया। तर अशा प्रकारे दाबून आपल्याला हे स्टफिंग घालायचं आहे व अशा प्रकारे याला आपण प्रेस करून दोन्ही साईडच्या कडा अशा प्रकारे आपल्याला हे जमा करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते स्टफिंग बाहेर यायला नको। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे अशा प्रकारे बंद करून वरचा भाग आपल्याला पिळून काढून घ्यायचा आहे व हाताच्या साहाय्याने याला गोल करून तो जो बंद केलेला भाग आहे तो तळहातावर ठेवायचा आहे। प्लेन भाग हा वरतून आला पाहिजे व अशा प्रकारे तळहाताने त्याला प्रेस करून त्यानंतर बोटाच्या साहाय्याने आपल्याला याला गोल आकार द्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे हाताने छान असं प्रेस करायचं आहे व बोटाच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला याला छान गोलाकार द्यायचा आहे। तर ही प्रोसेस करताना आपल्याला हे स्टफिंग बाहेर निघता कामा नये, नाहीतर आपली ही कचोरी तेलामध्ये फुटू शकते। त्यासाठी आपल्याला मैदा जो आहे थोडा जास्त घ्यावा लागतो। तर अशा प्रकारे आता आपली ही कचोरी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे आणखी एक कचोरी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही कचोरी बनवायची आहे। तर पॅक केलेला हा भाग आपण तळ हातावर घेऊन त्याला थोडंसं प्रेस करून बोटाच्या साहाय्याने त्याला आपल्याला छान गोल असा आकार द्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण कचोऱ्या तयार करून घेणार आहे। आता मी संपूर्ण कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे, त्या आता मी तळण्याकरता घेणार आहे। तर तळण्याकरता मी सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। आता आपल्याला हे तेल अगदी हलकं गरम पाहिजे। गरम तेलामध्ये आपल्याला ह्या कचोऱ्या तळायच्या नाही, नाहीतर त्या फुगणार नाही। एकदम हलकं गरम आपल्याला हे तेल घ्यायचं आहे व अशा प्रकारे एक एक करून यामध्ये कचोऱ्या टाकायच्या आहे। तर तेलामध्ये कचोरी टाकताना जो बंद केलेला भाग आहे तो खालच्या साईडने टाकायचा आहे व प्लेन भाग हा वरच्या साईडने आपल्याला टाकायचा आहे। तर अशा प्रकारे मी एक एक करून यामध्ये कचोऱ्या टाकलेल्या आहे
व त्यावर थोडं थोडं करून आपल्याला तेल टाकायचं आहे। कचोरी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम हे मीडियम किंवा एकदम लो अशी ठेवायची आहे। तर कचोरी तळताना सारखं आपल्याला यावर तेल टाकायचं आहे। तर एका साईडनी ही कचोरी संपूर्ण अशी ब्राऊन झाल्याशिवाय आपल्याला या कचोरीला पलटवायचं नाही। त्यामुळे अशा प्रकारे वरून आपल्याला चम्मचच्या साहाय्याने यावर सतत तेल टाकत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या कचोऱ्या छान अशा फुगतील। तर आता सतत तेल टाकल्यामुळे आपल्या कचोऱ्या छान अशा फुगलेल्या आहे। तर आता ही कचोरी खालून छान अशी ब्राऊन झालेली आहे। आता याला आपण पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त अशी ही कचोरी छान अशी फुगलेली आहे। तर जर आपण याला आलटून पलटून जर तळून घेतलं तर ही कचोरी फुगणार नाही। त्यामुळे याला एका साईडने छान असं लालसर आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता आपली ही कचोरी दोन्ही साईडनी छान अशी लालसर तळून झालेली आहे। तर या स्टेजला तुम्ही गॅसची फ्लेम थोडी वाढवली तरीही चालते। तर आता आपल्या छान अशा खस्ता कचोरी तळून झालेल्या आहे, त्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त अशी हॉटेलसारखी आपली ही कचोरी तयार झालेली आहे। अगदी खस्ता व टम्म फुगलेली आहे। अगदी छान व खुसखुशीत अशी ही कचोरी तयार झालेली आहे। आता यातील एक कचोरी मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी अगदी खुसखुशीत खस्ता हॉटेलवर मिळते त्याप्रमाणे आपली ही कचोरी झालेली आहे। त्यामधील स्टफिंग सुद्धा संपूर्ण कचोरीला लागलेलं आहे। तर यासोबत खाण्याकरता लागणारी आपण चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये खाण्याचा कलर घालायचा आहे। तर या ठिकाणी सेंद्रिय कलर मी यामध्ये घातलेला आहे। तर एका पातेल्यामध्ये 1 चम्मच तेल घ्यायचं आहे। आता तेल थोडंसं तापल्यानंतर यामध्ये 1 चम्मच सोप घालायची आहे। आता हे सोप छान फुलली की यामध्ये आपल्याला बेसनचं जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हे बेसनचं तयार केलेलं मिश्रण आपण यामध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये 1 चम्मच आपल्याला साखर घालायची आहे। अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये निंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड घालायचं आहे। तर थोडंसं पाणी आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे, कारण याची आपल्याला कन्सिस्टन्सी थोडी पातळ करायची आहे। या चटणीमध्ये निंबूसत्व व साखर घातल्यामुळे या चटणीला छान अशी आंबट गोड चव येते। आता या चटणीला छान असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक होईल। आता ही चटणी थोडी थिक वाटत असल्यामुळे यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला चटणीला छान असं चम्मचच्या साहाय्याने शिजवून घ्यायचं आहे। आता या चटणीची कन्सिस्टन्सी छान अशी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता याला एक उकळ काढून घ्यायची आहे। आता आपली ही चटणी तयार झालेली आहे। चटणी तयार झाल्यानंतर याची थोडी टेस्ट करून बघायची आहे। आंबट गोडपणा जर कमी वाटला तर गोडपणा वाढवण्याकरता साखर घालायची आहे व आंबटपणा वाढवण्याकरता आपल्याला यामध्ये निंबूसत्व घालायचं आहे। तर आता आपली ही चटणी छान अशी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता चटणीची कन्सिस्टन्सी कशा प्रकारे झालेली आहे। तर आता आपली ही चटणी सर्व करण्याकरता तयार झालेली आहे। तर आता आपली ही मस्तपैकी खस्ता कचोरी तयार झालेली आहे, ती आपण सर्व अगदी हॉटेलसारखी लागणारी ही खस्ता कचोरी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा व मला कमेंटमध्ये कळवा। तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।